नाशिकमधील कळवणच्या आमदाराच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। ग्रामसेवक रामराव महाजन यांच्या पत्नी शीतल महाजन यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। आमदार नितीन पवार खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप आहे। निवडणुकीत शीतल महाजन यांनी आमदार नितीन पवार आणि जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे। शीतल महाजन यांनी विरोधात काम केल्याच्या आरोपानंतर पती रामराव यांच्यावर अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्याचाही आरोप होतोय। तर रामू महाजन यांनी अनधिकृतपणे काम केलेलं आहे असं नितीन पवार यांनी म्हटलेलं आहे। शासकीय कर्मचारी असून देखील घरकुलाचा लाभ घेतल्याचं पवार यांचं म्हणणं आहे आणि चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल असं म्हणत नितीन पवार यांनी हे आरोप फेटाळले। सर, हे शीतल महाजनचे पती आहेत, त्यांची 6-7 महिन्यापासून विविध प्रकारच्या चौकशा झालेल्या आहेत। चंकापूर ग्रामपंचायतमध्ये चौकशी समिती नेमून चौकशी समितीने तिथं कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार किंवा आलबेला झालेला नसल्याची जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे माहिती पाठवून दिलेली। घरकुलचा लाभ घेतलाय त्यांच्या मिसेसनी। परत काही ठिकाणी चनकापूर सारख्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेजवळ अतिक्रमण झालंय तर ह्या गोष्टींबाबत चौकशी व्हावी। जेम जे खरेदी राहते ग्रामपंचायतीच्या स्तरावरती जेमच्या माध्यमातून ते न होता परस्पर खरेदी करण्यात आले। अशा प्रकारचे जे काही मला तक्रारी आले होते त्या अनुषंगाने आपण पत्र दिलं होतं। हो, दबाव करण्याचाच प्रयत्न आहे असं मला एकंदरीत वाटतं। चिठ्ठी लिहिलेली आहे, त्या चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आहे, हो तुमच्या पत्नी नाही, तर त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे। चिठ्ठी काय जे काही आमच्याकडे काही संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी पोलीस स्टेशनला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला। पोलीस चौकशी करतील, त्यात जर मी दोषी असेल तर माझ्यावर निश्चित कारवाई करावी।